आज मुलांच्या टिफिनसाठी बनवलेली आहे पुरी बनवलेली आहे। ही पुरी आपण कस्तुरी मेथी असते ना त्याची बनवलेली आहे। आपण कसं पीठ चुरतो आपण पुरीसाठी तसंच चुरायचं असेल, फक्त याच्यात ओवा, मीठ, तिखट, जिरे व त्याचबरोबर कस्तुरी मेथी हे सर्व टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मस्त पीठ मळून घ्यायचं। त्याचबरोबर यामध्ये तेल टाकायचं आणि चुरून घ्यायचं। चुरून झालं, तुम्हाला हवं असलं की यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण बारीक चिरून टाकू शकता। मग तुम्हाला जशा हवे तशा लहान मोठ्या पुऱ्या लाटून असं एकदम स्लो नाही गॅस करायचा, मिडियम करायचा आणि व्यवस्थित मग अशा कशा ह्या फुगल्या जातील पुऱ्या। सॉफ्ट पण झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये तेल टाका। मग कसे ह्या डब्यात दिल्याने कसे नरम पण राहतील जास्त वेळ। अशा प्रकारे या आलूची भाजी बनवली आहे। कवर न काढता पण आलू करा, चवीला छान लागते। हे बघा, स्वच्छ मस्त पाण्यात आधी भिजत घालायचं, व नंतर याची भाजी करायची। अशा प्रकारे झालेले आहेत। ह्याच प्रकारे अजून मी शंकरपाळ्या केलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी दुसरी शेवग्याची भाजी टाकलेली आहे आणि ह्याच प्रकारे पीठ मळलेलं आहे आणि असं करून तळलेलं आहे। मग आता ह्या लाटताना नाही का असं एकदम पातळ लाटायचं, मग अशा कडक होतील बघा, छान झालेले आहेत। तुम्ही असं मुलांना डब्यात करून द्या, मुलं आवडीने नक्की खातील। काहीतरी वेगळं, रोज रोज चपाती भाजी ऐवजी अशा प्रकारे पुरी भाजी करून द्या, मुलांना नक्की आवडेल। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।